हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन जो सब्जेक्ट आहे तो आहे जनरल नॉलेज आणि त्याचा आज आपण इथे टॉपिक 15 स्टँडिंग कमिटी ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे काही एमसीक्यूज कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा. तसंच बघा, जनरल नॉलेजचे एमसीक्यूज, इम्पॉर्टंट एमसीक्यूजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 9 चॅप्टर, 90 युनिट्स अँड 2250 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, जेणेकरून तुमचे जे प्रोफेशनल नॉलेजचे कन्सेप्ट आहे ते कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण स्टँडिंग कमिटी ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द स्टँडिंग कमिटी ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन. स्थायी समिती कोणामध्ये दुवा म्हणून कार्य करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह, सेकंड कॉर्पोरेशन ऍडमिनिस्ट्रेशन, थर्ड स्टेट सेंटर अँड फोर्थ आरबीआय गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉर्पोरेशन ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. बिकॉज इट कनेक्ट इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह विथ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. नेक्स्ट, सेकंड, द मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी आर इलेक्टेड बाय. स्थायी समितीचे सदस्य कोण निवडतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिटीजन, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड फोर्थ मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन फ्रॉम कॉर्पोरेटर. बिकॉज महानगरपालिका नगरसेवकांमधून, बिकॉज मेंबर्स आर इलेक्टेड बाय द जनरल बॉडी फ्रॉम अमॉंग कॉर्पोरेटर्स. नेक्स्ट, थर्ड, the standing committee in municipal corporation is primarily responsible for which function? महानगरपालिकेतील स्थायी समितीचे मुख्य कार्य कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल रिव्ह्यू, सेकंड फायनान्शियल कंट्रोल अँड सुपरविजन, थर्ड कंडक्टिंग इलेक्शन अँड फोर्थ लॉ एन्फोर्समेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फायनान्शियल कंट्रोल अँड सुपरविजन, आर्थिक नियंत्रण व देखरेख. बिकॉज द स्टँडिंग कमिटी एक्सरसाइज फायनान्शियल कंट्रोल अँड सुपरवाइज ऍडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट, फोर्थ, विच पॉवर इज एक्सरसाइज बाय द स्टँडिंग कमिटी. स्थायी समिती कोणता अधिकार वापरते? तर ऑप्शन आहे फर्स्ट पासिंग लॉ, सेकंड कंडक्टिंग इलेक्शन, थर्ड अप्रूव्हिंग टेंडर अँड कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ कोर्ट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अप्रूव्हिंग टेंडर अँड कॉन्ट्रॅक्ट, निविदा, करार व मंजूर करणे. बिकॉज इट अप्रूव्ह मेजर कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सपेंडिचर. नेक्स्ट, फिफ्थ, द म्युनिसिपल कमिशनर इज अकाउंटेबल टू विच बॉडी ऑफ फायनान्शियल मॅटर. आर्थिक बाबींमध्ये आयुक्त कोणाला जबाबदार असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टँडिंग कमिटी, गव्हर्नर, पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती. बिकॉज कमिशनर रिपोर्ट टू स्टँडिंग कमिटी फॉर फायनान्शियल ओव्हरसाइट. नेक्स्ट, सिक्स, विच इज नॉट अ फंक्शन ऑफ स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीचे कार्य नसले कोणते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बजेट्स करणे, सेकंड रेव्हेन्यू मॉनिटरिंग, थर्ड एक्झिक्युशन ऑफ पॉलिसीज अँड फोर्थ अप्रुव्हल ऑफ एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एक्झिक्युशन ऑफ पॉलिसीज, धोरणांची अंमलबजावणी. बिकॉज एक्झिक्युशन इज डन बाय द कमिशनर. नेक्स्ट, सेवन्थ, द स्टँडिंग कमिटी प्ले अ क्रिटिकल रोल इन. स्थायी समितीची महत्वाची भूमिका कोणती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल ऍडमिनिस्ट्रेशन, सेकंड फिस्कल डिसिप्लिन, थर्ड मिलिटरी ऑपरेशन अँड फोर्थ फॉरेन पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फिस्कल डिसिप्लिन, आर्थिक शिस्त. बिकॉज इट एन्श्युअर फायनान्शियल डिसिप्लिन अँड अकाउंटेबिलिटी. नेक्स्ट, एट, द चेअरमॅन ऑफ द स्टँडिंग कमिटी इज इलेक्टेड बाय. स्थायी समितीचा अध्यक्ष कोण निवडतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिटीजन, मेयर, मेंबर ऑफ कमिटी, गव्हर्नर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मेंबर ऑफ कमिटी, समिती सदस्य. बिकॉज चेअरमॅन इज इलेक्टेड बाय कमिटी मेंबर्स. नेक्स्ट, नाइन्थ, नेचर ऑफ स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीचे स्वरूप काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट टेम्पररी, ॲडवायझरी ओनली, ज्युडिकल बॉडी अँड परमनंट स्टॅच्युटरी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, परमनंट स्टॅच्युटरी, कार्यस्वरूपी वैधानिक. बिकॉज इट इज अ स्टॅच्युटरी परमनंट बॉडी. तसंच बघा, इंग्लिश ग्रामरची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस प्रॅक्टिस एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, रोल इन म्युनिसिपल बजेटिंग. अर्थसंकल्पात स्थायी समितीची मुख्य भूमिका काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ड्राफ्टिंग, फायनल अप्रुव्हल, स्कॉर्निटी अँड रिकमेंडेशन अँड इम्प्लिमेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्कॉर्निटी अँड रिकमेंडेशन, तपासणी व शिफारस. बिकॉज
it reviewed and recommended the budget. Next, 11th, key limitation of standing committee. स्थायी समितीची मर्यादा कोणती? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नो लीगल स्टेटस, सेकंड, ओव्हर सेंट्रलायझेशन, थर्ड, लिमिटेड फायनान्स रोल, अँड फोर्थ, नो इंटरॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ओव्हर सेंट्रलायझेशन, सत्तेचे केंद्रीकरण, बिकॉज इट मे सेंट्रलाइज डिसिजन मेकिंग. नेक्स्ट, 12th, पॉवर ऑफ स्टँडिंग कमिटी कम फ्रॉम. स्थायी समितीचे अधिकार कुठून मिळवतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, स्टेट म्युनिसिपल लॉ, कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट लॉ, सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, स्टेट म्युनिसिपल ऍक्ट, राज्य महानगरपालिका कायदा. ओके. नेक्स्ट, 13, विच डिसिजन नीड स्टँडिंग कमिटी अप्रुव्हल. कोणत्या निर्णयासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पीएम अपॉइंटमेंट, लार्ज एक्सपेंडिचर, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अँड सेन्सस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लार्ज एक्सपेंडिचर, मोठा खर्च, बिकॉज मेजर फायनान्शियल डिसिजन रिक्वायर अप्रुव्हल. नेक्स्ट, 14, द स्टँडिंग कमिटी एन्श्योर अकाउंटेबिलिटी ऑफ. स्थायी समिती कोणाची जबाबदारी निश्चित करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मेयर, गव्हर्नर, म्युनिसिपल कमिशनर, चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, म्युनिसिपल कमिशनर मीन्स आयुक्त, बिकॉज इट सुपरवाइज द कमिशनर. नेक्स्ट, 15, स्टँडिंग कमिटी इज असोसिएट विथ विच कन्सेप्ट. स्थायी समिती कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेपरेशन ऑफ पॉवर, फिस्कल ओव्हरसाइट, ज्युडिकल ऍक्टिव्हिजम अँड फेडरल सुपरमेसी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फिस्कल ओव्हरसाइट, आर्थिक देखरेख, बिकॉज इट्स मेन रोल इज फायनान्शियल ओव्हरसाइट. नेक्स्ट, तसंच बघा जेई सिव्हिल साठी पीडीएफ अवेलेबल आहे, जनरल नॉलेज, गार्डन ऍग्रिकल्चर असिस्टंट, फायर फायटर, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.